जर कोणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं. पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं. पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. द्वैतवनात जाऊन पांडवांचा छळ करायचा. दुर्योधनाची ही युक्ती कर्णास पसंत पडली होती आणि आता वेळ होती ती युक्ती अंमलात आणण्याची. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. शेकडो अलंकार भूषित दासींचा तांडा द्वैतवनाकडे निघाला. त्यांच्या समवेत एकटा प्रभंजनच होता. एवढ्या मोठ्या संख्येनं नटून थटून राजवाड्यावरच्या निवडक सौंदर्यवती दासी कुठं चालल्या आहेत हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. अनेकांनी प्रभंजनाला छेडण्याचा प्रयत्न केला. त्यानं काही उत्तरे देऊन काही जणांची तोंड बंदही केली. पण पुढं काही अंतरावर त्याला पितामह भीष्म दिसले. बाकी सगळ्यांशी खोटं बोलू शकला असता, पण त्यांच्याशी खरंच बोलावं लागणार होतं. काय, कुठं निघाली स्वारी? पितामहांनी प्रश्न केला. द्वैतवनात जलक्रीडेसाठी जात आहोत. त्यावर पितामह म्हणाले, का? तिथं वातावरण चांगलं नसतं का? त्यावर दुर्योधन मध्येच येऊन म्हणाला, द्वैतवन जास्त निसर्गरम्य आहे म्हणून या खेपेला ते निवडलंय. त्यावर पितामह कडाडले, लक्षात ठेव, द्वैतवनात पांडव वास्तव्यास आहे. विनाकारण कुरापत काढण्याचा दुर्बल प्रयत्न करू नकोस. नाहीपेक्षा धुतात भडकलेला भीम त्या सरोवरातच तुला जलसमाधी देईल. जा, सांभाळून जा. भुजंगांना दंश करावा तसं पितामहांचे ते शब्द दुर्योधनाच्या जिव्हारी लागले. पण त्याकडे दुर्लक्ष करत तो पुढे निघाला. पुढे वनमार्गात त्याची कर्णाशी भेट झाली. आपल्या अश्वांवर स्वार होऊन दोघेही द्वैतवनात निघाले. ग्रीष्माच्या उकाड्यात असंख्य उकाडा जाणवत होता. जीवाची लाहिली होत असलेले पाहून क्षणभर दोघेही एका ओढ्याजवळ विश्राम घेण्यासाठी थांबले. आपण सोबत आणलेले अश्वसाद कदाचित कमी तर पडणार नाहीत ना, असा एक मोठा संभ्रम दोघांच्याही मनात घर करून बसला होता. इतक्यात जंगलातून झाडांमधून सुसाट वेगानं पळत प्रभंजन आला. तो मोठ्यानं हंबरडा फोडत ओरडू लागला, महाराज, द्वैतवनात गंधर्व स्त्रिया अगोदरच जलक्रीडा करत होत्या आणि त्यात आपल्या दासींचा आणि गंधर्व स्त्रियांचा मोठा वाद झालाय. कुणीही कुणाला आटोपत नाहीये. तोच दुर्योधन ओरडला, तू पुढे हो, आम्ही आलोच. प्रभंजन आल्या पावलांनीच परत गेला. कर्ण आणि दुर्योधन द्वैतवनात शिरले. हजारोंच्या संख्येनं गंधर्व सैनिक होते आणि 500 अश्वसाद जीवाच्या आकांतानं लढत होते. पण कुणीही कुणाला जुमानत नव्हतं. तेवढ्यात एक देखणा योद्धा जणू सपासप वार करत पुढे चालून येत होता. तोच दुर्योधन ओरडला, गंधर्वराज चित्रसेन. होय, गंधर्वराज चित्रसेन. आणि गंधर्व स्त्रियांशी वैर घेऊन आपण खूप मोठी चूक केली हे सगळ्यांच्या लक्षात आलं. पण आता सांभाळायची वेळ सुद्धा नव्हती. विजेच्या वेगानं कर्ण आणि दुर्योधन गंधर्वांची फौज फोडत पुढे निघाले. कर्ण तुफान वेगानं लढू लागला. तोच त्याच्यासमोर चित्रसेन उभा ठाकला. दोघांमध्ये आता द्वंद्व युद्ध जुंपलं होतं. सर्व सैनिक थांबले. अनेक वेगळाच थरार सुरू झाला. कुणीही कुणाला आटोपत नव्हतं. चित्रसेनाला जाणीव झाली की आपल्या पुढे युद्ध खेळणारा योद्धा त्याला खड्गयुद्धात, धनुर्युद्धात, मुष्टियुद्धात, द्वंद्वयुद्धात किंवा कसल्याही युद्धात पराजित करता येणं शक्य नव्हतं. कारण तो कर्ण होता, हस्तिनापुरातील कवचधारी महारथी कर्ण. गंधर्वराज चित्रसेन गरजला, सैनिकांनो, याला मारणं अशक्य आहे. याला जिवंत कैद करा. सैनिक पुढे सरसावले. तोच कर्णाला आभास झाला. त्यानं लगेच अश्वसादांना आवाज दिला, दासींना घेऊन पळा. त्यानं असा इशारा करताच सगळ्यांनी लगेच तिथून पळ काढला. सरळ नगराच्या द्वारावर पोहोचल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण तोच प्रभंजन म्हणाला, अंगराज, दुर्योधन द्वैतवनातच आहेत. कर्ण ओरडला, काय? पण द्वैतवनात परत जाण्याचा अर्थ होता की परत कधीही हस्तिनापुरात न परत येणं. कर्ण उठला.
स्वतःला सावरलं आणि आज मृत्यू जरी आला तरी दुर्योधनाबरोबर तो मृत्यूला कवटाळणार होता. तो जंगलात शिरणार इतक्यात त्याला दुर्योधन बाहेर येताना दिसला. पूर्ण वेलींनी गुरफटलेला दुर्योधन खाली मान घालून बाहेर येत होता. गंधर्व राजाने दुर्योधनाला जिवंत सोडलं कसं? त्याला जीवनदान मिळालं? त्यानं मान का खाली घातली होती? या असंख्य प्रश्नांचं काहूर कर्णाच्या मनात माजलं होतं. महारथी कर्ण